नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी कच्च्या कैरीची कँडी. ही कँडी खायला खूप छान लागते आणि करायलासुद्धा फार सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कैरीची कँडी बनवण्यासाठी मी इथं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. अशा तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या कैऱ्या जास्त आंबट नसतात. आता सुरुवातीला आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल थोडीशी तुरट असते, त्यामुळं साल काढणं आवश्यक आहे. अशा प्रकारे दोन्ही कैऱ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. दोन्ही कैऱ्याचं मी साल काढून घेतलेलं आहे. हे वजनानं 500 ग्रॅम कैरी आहे. सुरुवातीला मी ह्याला स्वच्छ धुवून कपड्यानं पुसून घेतलं होतं आणि नंतर साल काढून घेतलेले याचे. आता आपल्याला हे कैरी कापून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला कैरी कापून घ्यायची आहे. अशा प्रकारे अशी जाड जाड कैरी कापून घ्यायची आहे. अशी जरी कैरी कापून घेतली तरी आपल्याला शिजवूनच घ्यायची आहे. अशा प्रकारे सगळी कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही कैरी मी कापून घेतलेले आहेत. यामध्ये कोय बनलेले आहे कैरीमध्ये. या कोयीची सगळी मी कैरी काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे एक मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला एक कैरी घालून घ्यायची आहे. तर यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. आता यामध्ये 4 ते 5 काळी मिरी आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, ते घालायचं आपल्याला. तर याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला. आता कुकरला झाकण लावून आपल्याला मोठ्या गॅसवर 1 शिट्टी करून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित कैरी शिजली जाते. कुकरची 1 शिट्टी करून घेतलेली आहे. कुकर आपलं थंड झालेलं आहे. आता झाकण काढून घेऊया. अशी मस्त आपली कैरी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम अशी मॅश केल्यासारखी शिजलेली आहे कैरी. आता यामधले आपल्याला मिरे आणि दालचिनी काढून घ्यायची आहे यामधली. तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली कैरी शिजलेली आहे. याला व्यवस्थित चमच्यानं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये घालायची आपल्याला साखर. मी इथं 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे. पाव चमचा आपल्याला चटपट होण्यासाठी काळं मीठ घालायचं आहे यामध्ये. आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे याला. आता लगेच आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचा आहे. कुकर गॅसवर ठेवलेला आहे. आता साखर घातल्यानंतर मिश्रण थोडंसं आपलं पातळ होतं. याला आपल्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे. साखर घातल्यानंतर आपल्या कैरीच्या गरला उकळी आलेली आहे. आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे. आता हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मी साखर कमीच घातलेली होती, कारण कैरी जास्त आंबट नव्हती. कैरी जर आंबट असेल तर जेवढा कैरीचा गर तेवढी तुम्ही साखर घालू शकता. आता व्यवस्थित आपल्याला हे 6 ते 7 मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, थोडंसं घट्टसर होईपर्यंत. सध्या कैरीचं सीजन आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कैरीची कँडी नक्की करून बघा. लहान मुलांना तर खूप आवडते अशा प्रकारे चटपटीत केलेली कैरीची कँडी.
तर व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. असं कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे आपल्या कैरीच्या गरला. आपलं मिश्रणसुद्धा दाटसर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. 6 ते 7 मिनिट हे मिश्रण परतून घेतलेलं आहे. अशी मस्त चकाकी आलेली आहे आपल्या मिश्रणाला. असं दाटसर झालेलं आहे. परत आपण गॅस बंद करून याला खाली काढून घेऊया आपण. मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. इथं मी एक ताट घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे किंवा तुम्ही तेलसुद्धा लावू शकता. या तुपाला आपल्याला व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे मिश्रण आपल्या ताटाला चिटकणार नाही आहे आणि व्यवस्थित आपली कैरीची कँडी व्यवस्थित निघाली जाते तूप लावल्यामुळे. व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे कैरीचं. सगळीकडे आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे एकसारखं. व्यवस्थित पसरायचं आपल्याला. अशा प्रकारे मी ताटात एकसारखं मिश्रण पसरून घेतलेलं आहे. थोडंसं पातळच मिश्रण पसरलेलं आहे कारण थोडंसं ताट मोठं आहे. आता मी हे 2 दिवस उन्हात वाळवून घेणार आहे. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही फॅनच्या खालीसुद्धा 3 दिवस हे वाळवून घेऊ शकता. थोडंसं तुमच्या बाल्कनीत ऊन येत असेल तर एक सकाळी तासभर जरी ठेवलं तर फॅनच्या खाली आरामशीर 3 दिवसात हे मिश्रण व्यवस्थित सुकून जातं. आता मी हे उन्हात ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता 2 दिवसात उन्हामध्ये हे मिश्रण वाळवून घेतलेलं आहे. असं व्यवस्थित वाळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं हाताला चिकटत नाही आहे. आता आपण याला काढून घेऊया. याच्या कडा सुटलेल्या आहेत, पटकन निघाल्या जातं हे. तुम्ही बघू शकता असं सहज निघू शकतं. अगदी आंबापोळीसारखं हे आपलं आंबापोळीसारखंच आपलं हे कच्च्या कैरीचं मिश्रण तयार झालेलं आहे. म्हणजेच कैरीची कँडी बनवण्यासाठी. तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आहे. असं याचा रोलसुद्धा होऊ शकतो. अगदी आंबापोळीसारखं झालेलं आहे, पण हे कच्च्या कैरीचं असल्यामुळे हे चटकदार चवीला लागतं. आता आपण याच्या छोट्या छोट्या कँडी बनवून घेऊया. इथं मी एक ताट घेतलंय. ताटावर आपल्याला हे कच्च्या कैरीचं हे आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं, पोळी बनवली होती कच्च्या कैरीची, त्या ताटावर ठेवलेली आहे. आता आपण याला कापून घेऊया. छोट्या छोट्या आकारात याला आपल्याला कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अशा उभ्या आकारात मी कापून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त काचेसारखं आपलं हे मिश्रण दिसत आहे आणि याला चकाकीसुद्धा छान आलेली आहे. आता आपण आडव्या बाजूने याला कापून घेऊया. याच्या छोट्या छोट्या कँडी बनवायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त आपली चटकदार कच्च्या कैरीची कँडी तयार झालेली आहे. खायलासुद्धा अप्रतिम लागते. आता आपण सगळ्या कँडी अशाच कापून घेऊया. अशी चौकोनी शेपमध्ये मी हे कैरीची कँडी कापून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आहे. तुम्हाला काही चटपटीत खायचं असेल, मळमळ करत असेल किंवा जेवण झाल्यावर तुम्ही अशा प्रकारची कैरीची कँडी बनवून खाऊ शकता. खूप छान लागते. किंवा प्रवासात सुद्धा तुम्ही याला नेऊ शकता खाण्यासाठी.
लहान मुलांना तर खूप आवडते. लहानापासून मोठ्यांना सर्वांना हे कच्च्या कैरीची कँडी आवडते. अशी मस्त चटपटीत आपली कच्च्या कैरीची कँडी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. अशी मस्त आपली चटपटीत अशी कैरीची कँडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आणखीन चटपटीत बनवायचं असेल तर याला थोडंसं लाल मिरची पावडर आणि चाट मसाला जर लावला तर आणखीन चटपटीत लागते, खायला अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.